अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. तर हे गुरुपौर्णिमा आपण बघा सगळेजणच अतिशय महत्त्वाचा दिवस आणि सगळेजण या गुरुपौर्णिमेची वाट पाहत असतात. कारण आपल्याला गुरूंची सेवा त्या दिवशी भरभरून करायची असते. प्रत्येकालाच खूप इच्छा असते, मला आज गुरुला मला माझ्याकडनं ही सेवा करायची, गुरुची मला ती सेवा करायची. सगळ्यांनाच वाटतं की आपण कुठली ना कुठली सेवा छोटी मोठी असो पण आपल्याला करायची. म्हणून आपल्यासाठी हा दिवस खूप अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि गुरु आणि शिष्याचा हा दिवस आहे. त्या दिवशी गुरु आणि शिष्यामधलं हे नातं अगदी घट्ट होत असतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करता येतील त्या आपण आवर्जून करायच्या आहेत. आणि छोटी असो सेवा की मोठी जी मिळेल ती आपल्याला सेवा करायची आहे. त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आता ह्याच्या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपल्याला 6:20 ही पौर्णिमा लागणार आहे. तर तीच बुधवारपर्यंत 8:08 ही पौर्णिमा आहे. तर ही पौर्णिमा बघा आपण जेव्हा सूर्याने पाहिलेली पौर्णिमा असतो तीच आपण उपवासालाही पौर्णिमा धरतो आणि गुरुपौर्णिमा सुद्धा आपण त्याच दिवशीच करणार आहोत. सत्यनारायण सुद्धा पुष्कळ जण पौर्णिमेला सत्यनारायण असतं. तर ही सुद्धा सेवा तुम्ही बुधवारी करू शकता. कारण बुधवारी ही म्हणजे आपण सूर्याने पाहिलेली पौर्णिमा असल्यामुळे हीच पौर्णिमा आपण ग्राह्य धरतो. तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण केलेला म्हणजे कधी सकाळी करा, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायण करू शकता तुमच्या वेळेनुसार. आणि गुरुपौर्णिमेची सुद्धा आपल्याला गुरूंची पूजा आपल्याला ह्याच दिवशी करायची आहे. तर बघा आपल्याला पौर्णिमेचा म्हणजे सत्यनारायण आपल्याला सगळी मांडणी मांडून आपल्याला व्यवस्थित नैवेद्य आरती करायची आहे सत्यनारायणाची. ते तुम्ही 8 वाजेपर्यंत म्हणजे सकाळच्या ह्याच्यापासून तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्याकाळी 8 पर्यंत कधीही करू शकता. आणि तुमच्या वेळेनुसार तुम्हाला गुरूंची पण पूजा करायची आहे, ही पण तर धावपळ होण्यापेक्षा आधी ही एक पूजा लवकर करून घेतली, नंतर गुरूंची पूजा केली किंवा गुरूंची आधी पूजा नंतर सत्यनारायण केला तरीही चालतो. तुमच्या वेळेपर्यंत तुम्ही हे व्यवस्थित करू शकता. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींची सेवा कशी करायची आणि नैवेद्य कुठला करायचा, उपवास कसा करायचा, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आपल्याला गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याकडनं काहीतरी सेवा केल्याची आपल्याला गुरुदक्षिणा आपण गुरुला देत असतो. तर प्रत्येक नवीन भक्तांना असं वाटतं, की आपण आता सेवा कशी करावी? तर आता जुन्या भक्तांना, स्वामी भक्तांना हे सगळं माहिती असतं, की कशी सेवा करायची, काय. पण नवीन जे आता गुरु केलेला असतो त्यांनी, त्यांना माहिती नसतं. ते एकदम प्रश्न पडलेला असतो, की आता आपण काय सेवा करायची? तर बघा आपल्याला म्हणजे त्या दिवशी आपल्याला जी स्वामींची मूर्ती आपल्याकडे घरामध्ये असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आपण मूर्ती घेऊन यायची आहे आणि मूर्ती घेऊन आल्यानंतर आपल्याला त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. म्हणजे आपल्याला गुरुबळ मिळतं आणि आपल्याला गुरुत्व आपल्या घरामध्ये, गुरूंची ऊर्जा आपल्या घरामध्ये नेहमी सतत असते. गुरूचा वास सतत असतो आपल्या घरामध्ये. तर त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या याच्यावर अभिषेक करायचा आहे. बघा आपल्या जीवनात जर आपले गुरुच नसते, तर आपल्याला पाठबळ मिळालं असतं का? नाही. आणि आपलं आयुष्य सुद्धा असं भकास झालं असतं. पण गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतो. कुठलीही आपल्याला अडी-अडचण आली, आपण प्रार्थना केली, तर गुरु आपल्याला मार्ग दाखवून आपली मदत करतो आणि आपल्या अडचणी कमी करत असतात. त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गुरु असणं ही खूप महत्त्वाचं आहे. आणि असंच मग आता आपण गुरूंची पूजा आपल्या साध्या भोळ्या मनाने आपल्याला करायची आहे. पण सेवा अगदी मनापासून करायची आहे, विश्वास ठेवून करायची आहे. कारण गुरूंना दुसरं काहीही नको आपल्याकडनं. फक्त ही सेवा ही महत्त्वाची आहे आणि गुरूंना फक्त ही आपला वेळ, अमूल्य वेळ आपण दिलेला हे स्वामींना, आपल्या गुरूंना आवडत असतो. आपल्याकडनं पैसे, फूल, हार हे आपण काय आपण हे स्वामींनाच दिलेलं आपल्याला म्हणजे आहे. डेकोरेशन जरी तुम्ही किती भरभरून केलं आणि तुमच्या मनात समजा काही श्रद्धा आणि काही सेवाच केली नाही, तर त्याचा आपल्याला फळ मिळत नाही. कारण हे स्वामींना दिलेलेच आहेत आपल्याला. पैसे काय असो, आपलं सुख हे जे काही फुलं, पानं आपण अर्पण करतो, ते हे स्वामींचंच आहे. फक्त पण स्वामींना आपलं काय द्यायचं हे बघण्यासाठी बघा आता. आपण आपलं काय देणार? तर आपण आपल्याकडून आपल्या अमूल्य वेळ आपल्याला स्वामींना द्यायचा आहे, आपल्या गुरूंना द्यायचा आहे. त्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ त्या दिवशी राखून ठेवून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. तर ह्या स्वामींच्या सेवेसाठी बघा आता अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना तुम्ही पंचामृताने करा, दुधाने करा किंवा साध्या पाण्याने करू शकता. तर त्या दिवशी आपल्याला पंचामृताने जर केला तर खूपच चांगला आहे. आपल्याला ताम्हणामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे.
त्यावर आपल्याला साधं पाणी टाकून नंतर आपल्याला पंचामृत, परत साधं पाणी टाकायचंय. तर हे आपल्याला अभिषेक करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप म्हणायचा आहे. आणि तुम्ही जर स्वामी स्तवन म्हणता येत असेल तर स्वामी स्तवन म्हणायचं आहे. आणि नाहीच तुम्हाला काही म्हणणं शक्य झालं तर मोबाईल बाजूला लावून तुम्ही हा अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर. आणि नंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरात स्थापन करायची आहे. नंतर तुम्हाला गंध, अक्षदा लावायची आहे स्वामींच्या कपाळाला. आणि नंतर जे काही वस्त्र आहे, जे वस्त्र आपल्याला स्वामींना घालायचे आहे. आणि नंतर हिना अत्तर आपल्याला स्वामींना लावायचं आहे. कारण हिना अत्तर हे स्वामींचं आवडीचं अत्तर आहे. आणि जे काही तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे ती. आणि आपल्याला आपला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर नैवेद्य बघा, तर बरेच जण गुरुपौर्णिमेला उपवास करतात आणि बरेच जणांकडे एक वेळ जेवून उपवास असतो. कोणाकडे पूर्ण एकादशी सारखा निराळाचा उपवास करतात. जसं तुमच्याकडे असेल तसं. तर मी तो स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि तुम्हाला जी आरती आवडीची आहे, तुम्हाला जी म्हणता येईल आरती, ती स्वामींची आरती म्हणायची आहे. स्वामींची आरती झाल्यानंतर आपल्याला सेवा काय करायची, तर बघा त्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ही आपल्याला एक माळ घ्यायची आहे. म्हणजे एक जप करायचा आहे एक माळ. जास्त केला तर खूप चांगलं, पण जर शक्य असेल, कमी हो तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक माळ करायची आहे. आणि श्री पुरुष सूक्त आपल्याला 16 वेळा घ्यायचं आहे. स्वामी स्तवन म्हणायचं आहे. आणि हे म्हणल्यानंतर आपल्यावर म्हणजे आपल्याला सेवा आपली अर्धवट होती. पण आपल्याला मग स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. कारण ही सेवा जर केली तर आपण गुरुदक्षिणा दिल्या समान होईल. म्हणून आपल्याला हे स्वामी चरित्र ग्रंथ पठण करायचं आहे त्या दिवशी. आणि हे ग्रंथपठण तुम्ही एका म्हणजे बैठकीतच आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जरी पूजा केली तर खूप चांगलं आहे. जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर जर पूजा करतो तर साक्षात गुरु आपल्या समोर असतात. साक्षात देव आपल्या समोर असतात. त्यामुळे ही म्हणजे ह्याला ब्रह्ममुहूर्तावरची पूजा खूप चांगली आहे. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी तुम्ही नंतरही केलं तरी चालतं. कारण आता बरेच जणांना लहान मुलं, काही अडचणी असतात, कामाला काही जॉबचा वेळ आहे, हे नाही. त्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल त्या वेळेत तुम्ही करायचं आहे. पण आपल्याला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ 21 अध्याय आहे त्यामध्ये ते आपल्याला पठण करायचं आहे. आणि गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला हीच द्यायची. कारण स्वामींना आपल्याकडनं काहीही नको, फक्त आपल्याकडनं सेवा हवी आहे. आणि आपल्याला हीच अमूल्य वेळ देऊन आपल्याला ही सेवा स्वामींची करायची आहे. आणि स्वामी समर्थाचा जप आपल्याला जितका म्हणता म्हणजे नामस्मरण करता येईल तितका आपल्याला करायचं आहे. स्त्री पुरुष सूक्त तुम्ही त्या दिवशी म्हणजे पठण करू शकता. त्या आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. जे काही तुम्हाला तुमच्याकडनं नित्याची सेवा तर आपण रोज करतोच आहे. पण जे काही आपल्याला हे पठण वगैरे करता येईल ते करायचं. या दिवशी तुम्हाला जे काही दान करता येईल, ते अन्नदान असो, फराळाचं दान असो, ते आपल्याला ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला द्यायचे आहे. आणि मंदिरात सेवा द्या, कुठल्याही ह्याच्यात द्या, पण सेवा ही आपल्याला ह्या दिवशी करणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला याचे कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. आणि आपण मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. कारण ह्या दिवशी गुरुतत्व जास्त जागृत असतं. त्यामुळे आपण आपल्याला आपल्या शरीरात पण आपल्याला ऊर्जा येते आणि आपण त्या वलयात गेलं पाहिजे. म्हणून आपल्याला गुरुतत्वाचं ऊर्जा आपल्याला मिळते. आणि ह्या दिवशी जर आपण म्हणजे जितकं नामस्मरण करू तितकं आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं आणि आपल्याला गुरुचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. तर बघा, ह्या दिवसापासून जर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेवर एखादं जरी व्रत नियम ठेवला गुरूंचा, की मी ही रोज स्तोत्र पठण करेल, तर त्याची सुद्धा आपल्याला अनेक पटीने फळ मिळत असतं. आणि गुरु आपल्यावर प्रसन्न होत असतात. तर गुरूंना आपल्याला हे वर्षभराचं एक म्हणजे गुरुदक्षिणा म्हणून आपण जर व्रत काही केलं तर ते आपल्यासाठी खूप म्हणजे चांगलं तर आहे. आपलं नशीब सुद्धा बदलतं. आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. त्यामुळे ही अशी सुद्धा व्रताची सेवा तुम्ही या म्हणजे गुरुपौर्णिमेपासून व्रत घेऊन आपण करू शकतो. आणि ह्या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणजे बघा, घरामध्ये तुम्हाला जे उपास असेल त्या दिवशी पूर्ण दिवस तर तुम्ही फराळाचं नैवेद्य दाखवायचं आहे. आणि ज्यांना एक टाइम जेवण आहे त्यांनी जर सकाळी फराळाचं करत असेल तर सकाळी फराळाचं नैवेद्य, संध्याकाळी जेवणाचं असेल तर तो तुम्ही संपूर्ण नैवेद्य अर्पण करू शकता. आणि हा नैवेद्य आपण सगळ्या घरातल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि असं आहे, आपल्याला गुरुपौर्णिमेची पूजा आपल्याला करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही अशी जर सेवा दिली तर आपल्या स्वामी, आपले गुरु आपल्या लेकरांवर नक्कीच प्रसन्न होतात आणि कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. जे काही तुमच्या इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.